नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ कोणते आहे? अमेरिकी डॉलर नोटावर नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे या संदर्भात माहिती. तसेच जनगणना 2027 ला नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. आर्चर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एमीर खान हाने. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 2 एप्रिल. 2 एप्रिल 1870 पुणे सार्वजनिक सभेची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ फंड हा पुणे सार्वजनिक सभेमार्फत उभा केला गेलेला होता. पुणे सार्वजनिक सभा ही 1876 ते 1877 या कालावधीमध्ये महाराष्ट्र दुष्काळ फंड उभा करण्यामध्ये अग्रेसर होती. यामध्ये महत्त्वाचे नेते होते म.गो. रानडे, सार्वजनिक काका, सीताराम चिपळूणकर, सदाशिव गावंडे, शिवराम साठे. 2 एप्रिल 1894 छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झालेला होता. 2 एप्रिल 1984 सोयूज T-11 या अंतराळ यानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केलेले होते. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अवकाशामध्ये होते. 2 एप्रिल 2011 क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताने 28 वर्षानंतर विजय मिळवलेला होता. 2 एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता जनजागृती दिन म्हणजेच वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. तसेच 2 एप्रिल 1970 मेघालयाला आसामच्या अंतर्गत एक स्वायत्त राज्य म्हणजेच ऑटोनॉमस स्टेट असा दर्जा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर 1972 मध्ये मेघालयाला राज्याचा दर्जा देण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आशियातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ ठरलेले आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. याचं ठिकाण आहे गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश या ठिकाणी. आशियातील हे सर्वात मोठे ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे. यामध्ये सुमारे 11,200 कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. हे विमानतळ PPP अंतर्गत बांधण्यात आलेले आहे. तसेच याचं संचालन यमुना इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हे करणार आहे. पुढचा प्रश्न. अमेरिकी डॉलर नोटांवर राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी प्रथमच कोणाची येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकी डॉलर नोटांवर नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी असणार आहे आणि असा ऐतिहासिक बदल हा अमेरिकेमध्ये करण्यात आलेला आहे. 1861 पासून चालत आलेली 165 वर्ष जुनी परंपरा आता यामुळे मोडणार आहे. यापूर्वी डॉलर नोटांवर फक्त ट्रेझरी सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या, परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांचं आता स्वाक्षरी असणार आहे. या बदलाचं कारण म्हणजे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250व्या वर्धापन दिनानिमित्त असा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्यांदा $100 पासून सुरुवात होईल आणि मग बाकीच्या नोटांवर त्यांची स्वाक्षरी होईल. ही पहिलीच वेळ आहे की सध्याच्या राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी अमेरिकी नोटांवर असणार आहे. पुढचा प्रश्न. आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नासा. आर्टेमिस 2 मोहीम ही सध्या चर्चेमध्ये आहे. नासाची ही अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. 1 एप्रिल 2026 या दिवशी आर्टेमिस 2 मिशन हे लॉन्च झालेलं आहे. याचं ठिकाण आहे केप कॅनव्हेरल, फ्लोरिडा. 50 वर्षांहून अधिक काळानंतर नासा पुन्हा मानवांना चंद्राकडे पाठवणार आहे. 1972 मधील अपोलो 17 नंतर पहिल्यांदाच मानव चंद्राच्या कक्षेमध्ये जाणार आहे. ओरियन कॅप्सूलमधून अंतराळवीर प्रवास करणार आहेत. प्रवासाचा कालावधी आहे सुमारे 10 दिवस. हे चंद्रावर उतरण्याची मोहीम नाही, तर चंद्राच्या कक्षेभोवती प्रदक्षिणा घालणे हे याचे उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, आर्टेमिस 2 मिशन नासा. यामध्ये एकूण 4 अंतराळवीर सहभागी होणार आहेत. त्यामधील कमांडर आहेत रीड वाईसमन, पायलट आहेत विक्टर ग्लोवर, पहिला कृष्णवर्णीय, क्रिस्टिना कोच, पहिली महिला, तर जेरेमी हॅन्सन, पहिला कॅनेडियन. पुढचा प्रश्न. नाटो या संस्थेची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1949. अमेरिकेने नुकताच नाटोमधून बाहेर पडण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे नाटो ही संस्था सध्या चर्चेमध्ये आहे. तर नाटो संदर्भात माहिती पाहूया. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. हे एक मुख्य संरक्षणात्मक सैनिक संघटना आहे. याचं मुख्यालय आहे
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी. याची स्थापना 4 एप्रिल 1949 या दिवशी करण्यात आलेली होती. यामध्ये एकूण 32 सदस्य देश आहेत. 32वा देश आहे स्वीडन. याचे अध्यक्ष आहेत मार्क रुटे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झाल्याने सोव्हिएत युनियन म्हणजेच आत्ताचे रशिया याच्या विस्तारवादी धोरणाला रोखण्यासाठी ही संघटना तयार करण्यात आलेली होती. यातील कलम 5 नुसार नाटोच्या कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर तो नाटोवर झाला असे समजले जाईल. सुरुवातीला 12 संस्थापक सदस्य होते. ते 12 संस्थापक सदस्य कोण? तर बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. आता 2026 पर्यंत 32 सदस्य देश आहेत. त्यामध्ये 30 युरोपियन आणि 2 उत्तर अमेरिकन आहेत. सर्व निर्णय सर्वानुमते घेतले जातात. एकही देश विरोध करत असेल तर निर्णय होत नाही. आतापर्यंत फक्त एकदाच 2001 मध्ये 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेसाठी याचा वापर झालेला आहे. पुढचा प्रश्न, जातीनिहाय जनगणना शेवटची कधी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1931. जनगणना 2027ला नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे. भारतामध्ये सुरू होत असलेली जनगणना ही जगातील सर्वात मोठी जनगणना असून यावेळी ती पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. महाराष्ट्रातील वेळापत्रक आहे, स्वगणना आहे 1 मे ते 15 मे आणि गृहगणना आहे 16 मे ते 14 जून. देशभरातील जनगणना 1 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. ही 2 टप्प्यांमध्ये होणार आहे आणि सर्व राज्यांमध्ये एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान ही पूर्ण देखील होणार आहे. पहिला टप्पा आहे घरांची नोंदणी. 45 दिवसांचा याचा कालावधी असणार आहे आणि पहिल्या 15 दिवसात स्वयं नोंदणी सुविधा देखील असणार आहे. तर दुसरा टप्पा आहे 1 मार्च 2027ला तो सुरू होईल. यामध्ये धर्म, सामाजिक आर्थिक स्थिती, स्थलांतर, प्रजनन दर, 1931 नंतर प्रथमच जातीनिहाय माहिती संकलन हे सगळे महत्त्वाचे गोष्टी दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहेत. नवीन डिजिटल वैशिष्ट्य यामध्ये काही असणार आहेत. स्वतःहून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा आहे. सुरक्षित वेब पोर्टलद्वारे नोंदणी देखील होणार आहे. मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन होईल. BYOD मॉडेल म्हणजेच काय, कर्मचारी स्वतःचा मोबाईल वापरणार आहेत आणि AIचा वापर यामध्ये होणार आहे. यामुळे अधिक अचूक व पारदर्शक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच रिअल टाईम मॉनिटरिंग देखील यामध्ये असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी, आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नाटोमध्ये एकूण किती सदस्य देश आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 28, पर्याय क्रमांक 2 30, पर्याय क्रमांक 3 31 आणि पर्याय क्रमांक 4 32. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.